मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पती आणि भावाला बेदम मारहाण। जखमी दोघांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई नंदकुमार येसुमाई यांचे नंदकुमार येसुमाई आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मगदूम यांचे बंधू ओम श्री मगदूम यांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली आहे। काट्या आणि फायटरनी मारहाण करून जखमी करण्यात आले आहे। जखमी दोघांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। वड्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली। या मासिक बैठकीमध्ये गावातील विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अभिषेक मगदूम यांनी विरोध केला होता। या विरोधाचा राग मनात धरून काही विरोधकांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर येऊन त्यांचे पती नंदकुमार व अभिषेक मगदूम यांचे बंधू ओम श्री मगदूम यांना पाठलाग करून रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे। याबाबत मिरज पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। तसेच या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करण्यात आला आहे। ओम श्री शिवाजी मगदूम, मी राहायला वड्डी येथे वास्तव्यास आहे। आज सकाळी वड्डी ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग सभा होती। त्या दरम्यान माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि यांच्या पत्नी पुष्पाताई येसुमाळी हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आजच्या घडीला मासिक मीटिंगमध्ये जे काही थोडा बहुत शिंदे सरकारांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये थोडं बहुत कामाच्या संदर्भात तक्रार झाली। त्याचा रोष काढण्यासाठी म्हणून मी आणि आमचे मित्र नंदूभाऊ आम्ही वड्डीकडून मिरजेकडे येत असताना मनसिंग शिंदे सरकार यांचे कार्यकर्ते, त्यात प्रामुख्याने मुकेश वाघमारे, सागर चंदनशिवे आणि पैलवान सूरज पाटील आणि परत एक अनोळखी व्यक्ती यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात काट्यांनी व इतर हत्यारांनी जबरदस्त प्रमाणात मारहाण केलेलं आहे। तसेच आमचं मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून त्यांनी परस्पर आपल्या मोबाईलमधून सरकार दादांना पाठवूया यांची मस्ती मोडलो अशा प्रकारचे वक्तव्य केलेलं आहे। आणि जे लोक आम्हाला मारहाण केलेले आहेत ते सकाळी वड्डी ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगच्या वेळी सर्व हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत की वड्डी ग्रामपंचायतीच्या बाहेर ठिय्या टाकून उभे होते। तिथेच त्यांचं प्लॅनिंग झालं होतं असं आम्हाला वाटतंय। आणि आम्हाला वाटेत त्यांनी मला वड्डीकडून मिरजेला येताना मला आणि नंदूभाऊला गाठून बेदम प्रकारे मारहाण केलेलं आहे। काट्याने व स्पंजने मारहाण करून सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्णतः नशेत होते। त्यामुळे आम्ही आता सिव्हिलमध्ये आलेलो आहे आणि आमचं इथे मेडिकल करून आम्ही जे मेन यांचा जो मोर्चा आहे त्यांच्यावर आणि या सर्व गुंड प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे।